नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. ते चला, ज्यांना जावई सन्मान पोटली हवी आहे त्या सगळ्यांनी आपल्यावरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. जावई सन्मान पोटली ही एक अद्भुत पोटली आहे. ना तुम्ही कधी पाहिलेली आहे, ना कधी आधी कुणी बनवलेली आहे. अशी पोटली मी बनवलेली आहे की लेक जावयाचा सन्मान करण्यासाठी, गुरूंचा सन्मान करण्यासाठी, ब्राह्मणांचा सन्मान करण्यासाठी, स्वतःच्या घराची उन्नती होण्यासाठी. या पोटलीमध्ये तुमच्या मुलगी आणि जावई यांचं कल्याण करणारं म्हणजे मुलं होणं, प्रेम वाढणं, घरामध्ये सगळ्यांच्या सासरी मुलगी लाडकी होणं किंवा अनेक गोष्टी, नोकरी असो, तुमचा जॉब असू दे, बिझनेस असू दे, अगर कोणतीही गोष्ट असू दे, सर्व गोष्टी या पोटलीमध्ये तुमच्या मुलगी आणि जावई यांच्या कंप्लीट अपेक्षा पूर्ण होणार आहेत. अशी पोटली. पुरुषोत्तम मास हा 3 वर्षातनं एकदा येतो, त्यामुळे पोटली घ्यायचा चान्स हा फक्त आणि फक्त तुम्हाला याच वर्षी आहे. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या मुलींसाठी, जावयांसाठी, स्वतःसाठी, आईवडिलांसाठी, बहिणीसाठी, कुणालाही गिफ्ट करण्यासाठी ही पोटली तुम्ही घेऊ शकता. अत्यंत कमी दरामध्ये पुरुषोत्तम मास जावई सन्मान पोटली आपल्याकडे आहे. ती म्हणजे फक्त आणि फक्त 1350 रुपयाला. ज्यांना हवी असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती स्टेटस पण बघा आणि त्याच नंबरवरती पेमेंट पण करा. तर चला, आज आपण बघणार आहोत ते म्हणजे 5 राशींच्या मागं साडेसती चालू आहे आणि भयान काळातनं काही राशी चाललेल्या आहेत की साडेसती असतीच तेवढी की आपल्याला अक्षरशः जगण्याचा सुद्धा कंटाळा येऊन जातो, एवढी साडेसती जबरदस्त असते. तर शनीच्या साडेसतीचे 7 जबरदस्त उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे उपाय अतिप्राचीन आहेत आणि हजारो वर्षांपासून त्या उपायांचा फायदा हा होतोच होतो. शनी महाराजांना मोठा डाम डौल कुठलं काही नको असतं. त्यांचे अतिशय छोटे छोटे उपाय आहेत आणि ते उपाय जर आपण केले तर शनीच्या साडेसातीमधून आपली कमी प्रमाणात हाय आपल्याला बसते. तर एक आधी छोटीशी गोष्ट सांगते आणि मग 7 उपाय सांगते तुम्हाला. की रमेश नावाचा एक साधा माणूस होता, खूप मेहनती होता, पण एक दिवस अचानक सगळं उलटं झालं. नोकरीत ताण, पैशाची अडचण, घरात वाद, शनीची साडेसाती चालू झाली होती. तो निराश झाला, पण त्याच्या आजोबांनी एक गोष्ट त्याला सांगितली: शनी शत्रू नाही तर शिक्षक आहेत. उपाय करणाऱ्यांवर ते खूप कृपावंत होतात. रमेशनं 7 उपाय सुरू केले आणि फक्त 6 महिन्यातच रमेशचं आयुष्य बदलून गेले. तर ते 7 उपाय आज मी शास्त्राप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे. तर पहिला उपाय आहे, शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा शनी मंदिरात नेऊन लावा. मग तुम्ही कणकेचे चढते उतरते दिवे लावू शकता किंवा साध्या मातीच्या भांड्यात तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. दुसरा उपाय, काळे उडीद, काळे तीळ किंवा लोखंडी वस्तू हे दर शनिवारी किंवा महिन्यातल्या एका शनिवारी तरी शनीच्या बाहेर जी लोक बसलेली असतात त्यांना जरूर दान करावा. तिसरा उपाय, दर शनिवारी शनेश्वराचा जप करावा. ओम शम शनेश्वराय नमः हा दिवसभर जप लावावा अगर करावा. उपाय नंबर 4, कावळ्याला अन्न द्या. हा उपाय अतिशय जलद परिणाम करणारा असतो. त्यामुळं कावळ्याला काही ना काहीतरी घास दर शनिवारी जेव्हा जेव्हा कावळा दिसेल तेव्हा तेव्हा घालायचा. उपाय नंबर 5, काम करते वेळेला शिस्तीचं पालन करा. साडेसातीमध्ये आळस माणसाला खूप येतो. आजचं काम उद्या ढकलावं वाटतं आणि तिथंच चूक होती. तिथंच आपण आपले बिझनेस ठप्प करून बसतो किंवा नोकरी घालवून बसतो किंवा आणखीन काय. तर शनीला शिस्त फार प्रिय आहे. आळस, घाणेरडेपणा या गोष्टी अजिबात मान्य नाही आहेत. आणि शनी इथं परीक्षा घेत असतात. मनाची बाजू एवढी कमकुवत करून टाकलेली असते की उठून काही आवरायची सुद्धा इच्छा होत नाही. पण तीच खरी परीक्षा असते की शनीला शिस्तप्रिय लोक, काम करणारी लोक, आळस कमी करणारी लोक, झोप कमी घेणारी लोक, ही लोक अत्यंत प्रिय असतात. अशा वागणाऱ्या लोकांना साडेसातीमध्ये जास्त त्रास होत नाही. दुसरी गोष्ट, वडील, आई, वृद्ध आणि कामगार यांचा आदर जर केला तर शनी प्रसन्न होतात. विशेषतः शनी महाराज हे स्वतःच्या आईवर अतिशय प्रेम करणारे होते. छाया ही त्यांची आई आणि त्यांच्यावर ते अत्यंत प्रेम करत होते. त्यामुळे जे लोक आईचा सन्मान करतात, स्त्रीचा सन्मान करतात, त्या लोकांना शनीची पीडा ही कमी होते. त्याचप्रमाणे हाताखालील कामगार, व ते स्वच्छता वर्कर असू देत नाही तर अजून कोणी, आपल्या हाताखाली जे कोणी कलिग जरी काम करत असले तरी सुद्धा त्यांच्याशी चांगलं वागणं, चांगलं बोलणं, त्यांना 4 पैसे जास्त देणं, हे जे करतात त्यांच्यावर सुद्धा शनी प्रसन्न होतात. त्यामुळे या छोट्या छोट्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर 7.5 वर्षाचा हा मोठा काळ हा आपला सुखासमाधानानं जाऊ शकतो. उपाय नंबर 7, की शनिवारी काळ्या वस्तू वापरणं टाळा. कपडे किंवा अन्न
आता ज्यांना हा अनुभव आहे, आता ह्या प्राचीन उपाय आहे, पण ज्यांना हा अनुभव आहे की शनिवारी काळे कपडे घातले तर शनिवार चांगला जातो, उदाहरणार्थ मी आहे की मला शनीच्या 7:30 सुद्धा मी काळे कपडे घालते का, तर मला त्याचा अनुभव आहे. शनिवारी जर मी काळं घातलं तरच माझा शनिवार चांगला जातो, नाही तर मग मला शनिवारी त्रास होतो. मग जे या गोष्टी मात्र आपल्या आपल्या अनुभवाने हे करा, पण शक्यतो 7:30 कोणी काळं घालत नाही, हा नियम आहे. किंवा या गोष्टी वापरायच्या टाळाव्यात. 7:30 म्हणजे शिक्षा नाही, ती एक तपश्चर्या आहे आणि हे 7 उपाय तुमची वेळ, नशीब, आयुष्य सगळं काही बदलू शकतात. त्यामुळं हे 7:30चे चमत्कारिक उपाय शनी प्रसन्न करण्यासाठी, शनीचा त्रास दूर होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर 7:30 संपत नाही, या उपायांनी 7:30 संपत नाही, पण त्रास मात्र नक्कीच कमी होतात. तर हे शनीच्या 7:30चे 7 जबरदस्त उपाय, नशीब बदलवणारे उपाय तुम्हाला कसे वाटले हे जरूर सांगा. त्याचबरोबर ह्यातील उपाय कुणी कधी केले आहेत का, कोणता उपाय तुम्हाला जास्त वाटला, तुम्ही तुमच्या आयुष्यात शनिवारी कोणता उपाय करू इच्छिता, याबद्दल छान छान कमेंट करा. तर असे छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. त्याचबरोबर शनीची 7:30 कमी करण्यासाठी आपण शनी सोप बनवलेला आहे, शनी टॉवर बनवलेला आहे, शनी ब्रेसलेट बनवलेलं आहे, शनी रेमेडी बनवलेली आहे. तर या 4 वस्तू आपल्याकडं शनीच्या 7:30 5 राशींनी जरूर घरात असाव्यात, म्हणजे शनीच्या 7:30ची फळं ही कमी स्वरूपात जाणवतात. त्याचबरोबर कर्मफलदाता शनी, न्यायाधीश शनी हे म्हटलं जातं. आपल्याला वाटत असतं की आपण कोणतंही दुष्कृत्य केलेलं नाही, पण हे ठरवणारे आपण कुणी नसतो, ठरवणारा देव असतो आणि त्याच्यावर न्याय करणारे हे शनी महाराज असतात. त्यामुळं आपल्याला वाईट दिवस येतात हे आपल्या गुणांमुळे येतात, आपल्या पापांमुळे येतात, हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. असं कधीच होत नाही की मी काहीच केलं नाही आणि तरीसुद्धा शनीच्या 7:30 मला एवढा त्रास होतोय, असं कधीच होत नाही. ते न्यायाधीश आहेत, डोळे बंद करून न्याय करत असतात. त्यामुळं शनीच्या 7:30 किंवा आयुष्यभर रोज चांगलं काम करावं, चांगलं वागत राहावं, तेव्हा शनीच्या 7:30 काळ हा सुखकर जातो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया. या शनीच्या 7:30 ब्रेसलेट, टॉवर, रेमेडी हे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.